जगदंब जगदंब फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझे गोवा सिरीजचे व्लॉग बघितले नसतील तर नक्की जाऊन पहा. आणि चला आता स्टार्ट करते मी. हे आहे आपलं गावाकडचं शून्य आणि नयन सुंदर आणि नयन रम्य असं वातावरण. कसं वाटत आहे पहा. आता पाऊस इथे झालेलाच नव्हता. ॲक्च्युली 2 जुलैपासून पाऊस चालू आहे, पण हा व्हिडिओ आहे 30 जूनचा. तर हे पहा आहे घारगावचा गणपती. तर हो, मी चाललेली आहे घारगाव कोळगाव अहिल्यानगरमध्ये, श्रीगोंदा तालुक्यामध्ये हे आहे कोळगाव. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. भलेही पाऊस नाही पडलेला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे पाऊस ऑलमोस्ट स्टार्ट झालेलाच आहे. म्हणजे 1 जुलैपासून आपल्या सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस लगातार सुरू आहे. आमच्या म्हणजे आपल्या पुण्यामध्ये पण भरपूर असा पाऊस पडतच आहे. सगळीकडे पाऊस पडत आहे आणि आमच्या शेतामध्ये मक्याची पेरणी चालू आहे. तर ती मक्याची पेरणी होती त्या दिवशी, म्हणूनच आम्ही गावाकडे गेलतो. आणि तसंच माझं बालपण ज्या गावामध्ये गेलेलं आहे त्या गावामध्ये आता आम्ही चाललेलो आहोत. तिथं ग्रामपंचायतमध्ये आमचं जरासं काम होतं. तर त्याच्यामुळे मग आम्ही चाललो होतो. तर जाता जाता चला म्हटलं तुम्हालाही छान सुंदर असं गावाचं हे करते मी, असं निसर्गमय वातावरणाचं छान दर्शन घडवते, तुम्हाला दाखवते. तर कोळगाव गाव हे ना फ्रेंड्स, हे चहू बाजूनी डोंगर आहे आणि त्याच्या मधोमध बसलेले हे गाव आहे. अतिशय छान आहे. आणि डोंगरावरती ना कोळाई देवी म्हणून देवी आहे, खूप सुप्रसिद्ध देवी आहे. प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी देवी माता आहे आमची, ती कोळाई देवी आहे. आणि तिथं जाणं नाही झालं. नेक्स्ट टाईम मी नक्कीच गेल्यावरती घारगावचा गणपती आणि कोळाई देवी ही तुम्हाला दाखवेल. आणि हे आहे माऊली. आमच्या लहानपणी ना आम्ही सायकलवरून आहे ना, उजवीकडून तुम्ही पाहत असाल, उजव्या हाताकडून आमचं गाव आहे ते कोळगाव. तिथून आम्ही सायकलवरती यायचो. डावीकडे इकडे माऊलीचं मंदिर आहे. तर तिथे आम्ही सायकलवरती आम्ही खूप सारे फ्रेंड्स ग्रुपनी मिळून यायचो आणि मग आम्ही जेवायला वगैरे घेऊन यायचो. इकडे डावीकडे ना आमच्या गावातले जे आमचे शेजारी होते ना, त्यांचे शेत आहे. तर त्यांच्या शेतामध्ये आम्ही मौज मजा मस्ती करायचो. माऊलीच्या इथं खूप छान फिरायला वगैरे होतं आणि मग तिथं आम्ही फिरायचो, जेवायचो आणि सायकलवरतीच आम्ही पुन्हा घरी जायचो. तर अशी आमची वन डे ट्रिप अशी असायची. तर पूर्वीची काही मज्जाच ही वेगळी असते लहानपणीच्या आपल्या. आणि लहानपणी ना एवढी भीती नसायची जेवढी आत्ता आपण सोडतो ना मुलांना, की इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. पूर्वी आम्ही कुठेही फिरायचो, काहीही करायचो, आम्हाला कशाचंही बंधन नसायचं, काहीही नसायचं. आणि हे पहा, आता आपण एंट्री केलेली आहे कोळगावमध्ये. आणि हे पहा, इतकं सुंदर असं गाव आहे हे ना, म्हणजे चहो बाजूनी डोंगर आहेत आणि मधोमध बसलेले हे गाव आहे. अतिशय छान आणि सुरक्षित म्हणायला पाहिजे. खूप जास्त सुरक्षित आणि खूप जास्त सुंदर आहे. आणि गावातली लोक वगैरे म्हणजे हे गाव ना इतकं जिव्हाळ्याचं आहे असं म्हणू शकता तुम्ही. या गावातला प्रत्येक चेहरा माझ्या ओळखीचा आहे. इवन मलाही म्हणजे ओळखतात असं हे गाव आहे. म्हणजे ना अगदी जन्मल्यापासून ते माझं पूर्ण 10वी सगळं काही म्हणजे या गावामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे हे गाव ना अतिशय म्हणजे खूप असं म्हणजे मनात हे आहे. तर चला म्हटलं आता तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट टाईम मी याचा खूप छान असा डीपमध्ये व्हिडिओ काढेल. तर ह्यावेळेस आम्हाला खूप जास्त घाई होती, का तर आम्हाला रिटर्न पण घरी जायचं होतं. त्याच्यामुळे महत्त्वाचं काम होतं म्हणून ते करण्यासाठीच आम्ही आलेलो. हे पहा, अशी कमान केलेली आहे. पूर्वी अशी कमान नव्हती, पण आता ही कमान केलेली आहे. आता मी पण बरेच 2-3 वर्षांनी जवळपास इकडे येत आहे. त्याच्यामुळे मलाही खूप साऱ्या नवीन गोष्टी दिसत आहेत. आता ना आम्ही लहान असताना या फाट्यावरती ना पूर्ण हे मोकळा होता. म्हणजे इकडे काहीच घरं वगैरे असण्याचा काहीही संबंध नाही. म्हणजे आमचा फाट्यावरती येण्याचा पण फार काही संबंध नसायचा. फक्त गावाला जायचं असेल तरच आम्ही फाट्यावरती म्हणजे यायचो. आता हा कोळगावचा फाटा आहे आणि इथून 1 किलोमीटर आतमध्ये असं गाव आहे. तर हे पहा, आता पूर्वी ना ST बस पण नाही यायच्या, का तर आतमध्ये गावामध्ये जायला लागायचं त्यांना. मग त्याच्यामुळे ते पण यायचं, कंडक्टर लोक, ड्रायव्हर लोक वगैरे STची टाळाटाळ करायचे. मग खूप मोर्चे आंदोलनं वगैरे करून गावामध्ये प्रत्येक ST आम्ही म्हणजे मी त्याला साक्षीदार आहे, की गावातल्या लोकांनी मोर्चे वगैरे आंदोलन करून गावांमध्ये ST वगैरे बस वगैरे येण्यास सुरुवात झाली. आणि डावीकडे पाहू शकता तुम्ही, इतकं सुंदर असं कोळाई देवीचं मंदिर आहे. याची यात्रा खूप हनुमान जयंतीच्या दिवशी याची यात्रा असते. खूप भव्य दिव्य अशी यात्रा याची भरते. आणि हे पहा, पूर्वी ना इथे ना फाट्यावरती ना काहीच 2-3 बंगले होते, डेव्हलप होते, बाकी काहीही नव्हतं. परंतु आता खूप सारं झालेलं आहे. कोळगाव गाव हे ना आर्मीवाल्यांसाठी फेमस आहे. म्हणजे याचा घरागणीस एक माणूस हा मिलिटरीमध्ये तुम्हाला आढळतो. आणि आपले भाऊसाहेब तळेकर आहेत. त्याच्यानंतर
सचिन साके म्हणून आहेत, शहीद सचिन साके, शहीद भाऊसाहेब तळेकर असे वीर जवान म्हणजे इथे झालेले आहेत, शहीद झालेले आहेत आणि त्यांचेही स्मारकं आपले इथे पाहायला मिळतात. असे एक कोळगाव आहे. इथे ना मिलिटरीमध्ये ना खूप लोक आहेत आमच्या गावामधली. आणि मला जरा सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे बोलण्यास थोडासा त्रास होत आहे. आणि त्याच्यानंतर हे पहा, आता आपण इतक्या लांब आलं तरी अजून गाव आलेलं नाही आहे. तर असं 1-1.5-2 किलोमीटर असं गाव आतमध्ये आहे आणि ही आहे पळसा नदी गावची. आणि या नदीला आहे ना फारसं पाणी नसतं, तरी पण एक गावची शान आणि एक गावाची ओळख म्हणजे ही आहे पळसा नदी. आणि श्रीगोंदा तालुका आहे ना तसा फार असा पाण्याचा भाग नाही आहे. म्हणजे दुष्काळ आमच्या लहानपणी तर खूप पाणीच नसायचं गावामध्ये. म्हणजे ना आम्ही कुठून कुठून पाणी भरायचो, हंड्यानी कळशीनी लय लांबून पाणी आणायचो आम्ही, भरपूर लांबून पाणी आणायचो. आणि पाण्याचा खूप प्रॉब्लेम ह्या गावामध्ये पहिला. आता माहीत नाही, पण पूर्वी आमच्या इथं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असायचा. म्हणजे खड्डे असायचे, खड्ड्यांमधून पाणी वगैरे भरायचो. म्हणजे भयानक पाण्याचा, पाहुणे पण यायला नको म्हणायचे. किंवा पाहुण्यांना आधीच सांगायचं की आमच्याकडे पाणीच नाही, त्याच्यामुळे पाहुणे पण यायला नाही म्हणायचे. असं म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम असायचा. आता वाड्यावस्त्यांनी पाणी असेल, पण गावामध्ये आम्हाला पाण्याचा खूप जास्त फेस करायला लावायचा प्रॉब्लेम. आणि अशा प्रकारे हे गावामध्ये हे स्टँड आहे आणि छोटंसं टुमदार आणि छान असं गाव आहे. या गावचा आठवडी बाजार हा खूप खूप मोठा भरतो. आणि हे अशा प्रकारे शहीद स्मारक लावलेलं आहे. आणि या गावातलं प्रत्येक दुकान, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक हे ना खूप म्हणजे खूप काही आठवणी करून देतात. म्हणजे इथून आम्ही शाळेतून चालत जायचो. आता हा ना आमच्या शाळेत जायचा ना लॉंग रूट असायचा, पण मैत्रिणी आम्ही हाताला पकडून ना इथून चालत जायचो. म्हणजे आम्हाला मजा वाटायची की स्टँडवरती आमची शाळा होती आणि इथून मग लॉंग कट होता, तरी पण आम्ही चालत जायचो. जास्तीत जास्त वेळ मैत्रिणींसोबत एकमेकींसोबत चालता यावं म्हणून आम्ही ह्या रस्त्याने असं चालत यायचो. तर अशा प्रकारे हे पाय असे रस्ते वगैरे आहेत. आणि गाव ना खूप छान असं आहे. म्हणजे माहीत नाही का, काही लोकांना म्हणजे असं वाटतं की खेडेगाव असतं, हे असतं ते असतं, पण आपलं गाव आहे ना आपल्याला खूप म्हणजे मनाच्या खूप जवळ असतं. तसंही मला